शालिवाहन राजवटीमधील जे राजधानीचं प्लेस होतं ते म्हणजे पैठण. आणि ह्या पैठणमध्ये अनेक जुने वाडे आहेत. त्यातले बरेचसे आता पडलेले आहेत आणि त्या वाड्यापैकीच एक वाडा मी आपल्याला आज दाखवणार आहे. तर हे नागोरी बंधूचा वाडा आहे. हे आता याचं असं आहे बा साहेब, हे जे दार आता मी लावलंय बरं का, हा हे दार आता लावलंय. हा हा आता हे दार तुम्ही उघडायचं, हा कसं उघडायचं ते तुम्ही ट्राय करा. तुम्ही ते खोला, हा उघडा. खोला, आता खोला याला. हा, आता हे तुम्हाला टॅग टाइम होऊन जमलं, नाही तर बरेचशा लोकांना दार उघडायचं म्हणलं जमत नाही. नुसतं असं लोटलं तर असं किती जरी लोटलं. आता आजही आम्ही गेले 190 वर्ष झाले, पण आमची पिढी आता 7वी आहे. आम्ही इतकं बिंदास या वाड्यात राहतो. या वाड्यात एकमेव इतकी एक एंट्री आहे, एकमेव इतकी एंट्री. याच एंट्रीतून आपण प्रवेश करू शकतो. बर याच्यात बी असं आहे का आम्हाला जर जायचं असं तर आम्ही लॉक वगैरे लावतच नाही. आम्ही एवढा आकडा काढून लावू, हा आकडा टाकला म्हणजे दार लॉक झालं. आता हे उघडणार, हे आकडा असा टाकला ही पट्टी अशी, हे लॉक झालं. याला लोटलं तर उघडलं जाणार नाही. आणि जरी उघडायला गेलं कोणी तर आतल्याला आवाज येईन, तो बाहेर येईल. आता हे असं जरी खोललं तर नवीन माणसाला असं लोटलं तर उघडले जाणार नाही. हे किती वेळ जरी लोटलं तर उघडले जाणार नाही. याचं असं आहे विशेष, ह्या एका हाताने हे ओढून धरायचं आणि एका हाताने हे लोटायचं, ही जी उघडले जाईल. मागची पट्टी आणि मागची पट्टी अशी आहे बा, ही त्या कोंड्यात येऊन बसते. बर ही दुसऱ्या दाराच्या कोंड्यात येऊन बसते. मधून दाखवा मला जरा. चला मध्ये. आता हेच आपण मधून बघू. आता हे असं, आता या कडीचे प्रकार आहे पहा. आता ही जी कडी आहे ही पूर्ण पक्की कडी झाली. खिळा काढून लावली तर बाहेरून जरी उघडायची असेल तर उघडू शकत नाही. ही कडी खोला बरं एकदा, पक्की आहे. हा, ओके ओके ओके. आता ही कच्ची कडी, आता खोला. ही जर कडी वरून लावली तर ही कडी बाहेरचा माणूस ज्याला माहिती तो उघडू शकतो. आता हे झालं हे सगळं. हे आकडा लावून घ्या. आता ही जर कडी खालून लावली आपण, ही उघडणारच नाही. आणि त्याच्यानंतर परत ही सेफ्टी आपल्या रात्री याला आगळ म्हणतात. आगळ म्हणतात त्याला. त्याला आगळ. आता हे पूर्ण सेफ झालं. इथून नो एंट्री कोणाला. बरोबर. तर हे असं या वाड्याचा मेन डोर झाला. या वाड्याचा येण्याचा आणि जाण्याचा दोन्ही आवाज होऊन कळतंय का माणूस गेलंय का आलंय. कारण की याच एक आवाज असा आहे, हा जातानाच येणार, असा आवाज उघडतानाच येणार. परत एकदा करा. आला मोठा आवाज, हे लावताना मोठा आवाज येतोय, हे उघडताना छोटा आवाज येईल, लावताना मोठा आवाज येईल. प्रत्येकाचं दार उघडायचं टेक्निक वेगवेगळा आवाज येतो. आमच्या आजोबा उघडला तर हे असा कमी आवाज येईल, लोटला तर असा जोरात आवाज. म्हणजे कळतंय का माणूस दार उघडू राहिलंय का लावू राहिलं. दार कोणी उघडलं आमच्या आजोबा बरोबर. म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या हाताने जर वेगवेगळे दार उघडले तर ते दार उघडले म्हणून सांगायचे का नाही फलाना माणूस आला म्हणून.